नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण प्रॅक्टिस सेट 2.2 पाहणार आहोत। त्यातला पहिला क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन काय आहे? सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड। खाली जे क्वेश्चन्स दिले ते आपल्याला फॅक्टरायझेशन या मेथडने सॉल्व करायचे आहेत। त्यातला पहिला क्वेश्चन आहे x स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0। आपल्याला माहिती आहे x स्क्वेअरचा शेजारी जो नंबर असतो ना त्याने ह्या इकडच्या नंबरला मल्टिप्लाय करायचं असतं। 1 × 54 काय होणार? 54 × 54 बरोबर, प्लस इंटू प्लस काय होणार? प्लस 54। आपल्याला प्लस 54चे फॅक्टर पाडायचे आहेत बरोबर। आणि त्या फॅक्टरपैकी मोठ्या नंबरला कोणी साईन पाहिजे? मायनस साईन पाहिजे। मधला जो नंबर असतो ना त्याची साईन या दोन्ही फॅक्टरपैकी मोठ्या फॅक्टरला असावी लागते बरोबर। आता एक नंबर मायनस आहे, दुसरा कोणता पाहिजे? तर आपल्याला ह्याची साईन प्लस आणायची, तर प्लस 54 करायचे ना, म्हणजेच मायनसला मायनसने मल्टिप्लाय केलं तरच प्लस 54 होणार आहे बरोबर। आता एक नंबर मायनस आहे, दुसरा पण मायनस आहे, दोघांना सेम साईन असेल तर काय होते? ॲडिशन होते। मग आपल्याला असे नंबर शोधायचे, त्याची ॲडिशन 15 यायला पाहिजे आणि त्याचं मल्टिप्लिकेशन काय यायला पाहिजे? 54। 54 कोणत्या टेबलमध्ये आहे? 6 9 × 54 आणि 6 + 9 पण 15 होते, म्हणजेच -6 आणि -9 याचं मल्टिप्लिकेशन केलं आपण। -6 × -9 काय होणार आहे? मायनस मायनस प्लस होणार, प्लस 54 आणि -6 - 9 काय होणार? 9 प्लस सेम साईन असले ॲडिशन होते, 9 + 6 होणार 15 आणि ग्रेटर नंबर साईन -15। कळलं? हे तुम्हाला काय तिथे एक्सप्लेन करायची गरज नाही, हे तुमच्यासाठी बरोबर। हे एक्झाममध्ये लिहायची गरज नाही, हे तुम्हाला समजण्यासाठी बरोबर। आता पुढचं बघूया आपण। x स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0। फॅक्टर तर आपल्याला मिळाले। आता काय करायचे? आता लक्षात द्या, हे 15x आहे ना, -15x, त्याच्याऐवजी आपल्याला -6 आणि -9 लिहायचं आहे। काय लिहिणार आपण? देअरफॉर x स्क्वेअर हे -15च्या ऐवजी काय लिहायचं? -6x - 9x प्लस 54 इज इक्वल टू 0। क्लिअर इथपर्यंत? काय केलं आपण? या 54चे फॅक्टर पडले, 54 × इथला 1 केला, 54 × 54 याचे फॅक्टर पडले, त्याची ॲडिशन -15 यायला पाहिजे, ती आली। फॅक्टर पडले 6 आणि 9, -6 - 9 बरोबर। त्याचं मल्टिप्लिकेशन झालं 6 9 × 54 मायनस मायनस प्लस झालं आणि त्याची ॲडिशन झाली -15। क्लिअर इथपर्यंत? आता काय केले? ह्या -15च्या ऐवजी आपण काय लिहिले? -6 आणि -9x लिहिलेलं आहे इथं। बाकी सगळं x स्क्वेअर आहे तसं, प्लस 54 आहे तसं लिहिलेलं आहे। आता आपल्याला ह्या पहिल्या दोन टर्मपैकी काहीतरी कॉमन काढायचं आहे। एक्सच्या शेजारी काहीच नाही, एक्स स्क्वेअरच्या शेजारी, म्हणून आपण तिथं एक्सच कॉमन घेणार आहे। एक्सला मल्टिप्लाय केलं एक्सने तर काय होणार? x स्क्वेअर येणार। ह्या एक्सने इथं एक असा नंबर लिहायचा, त्याला मल्टिप्लाय केल्यावरती 6x यायला पाहिजे। x × 6 केल्यावरती काय होणार आहे? 6x येणार आहे ना, इथली मायनस साईन त्या इथे लिहिली। x × x x स्क्वेअर आणि x × 6 केल्यावरती काय होणार आहे? 6x होणार आहे। क्लिअर आहे? जे कॉमन काढले त्याने मल्टिप्लाय केल्यावरती वरची स्टेप यायला पाहिजे। पुढच्या ब्रॅकेटमध्ये पण x - 6 हेच यायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला काहीतरी कॉमन घ्यावं लागेल। कळलं सर्वांना? दोन्ही ब्रॅकेट सेम यावे लागतात। हे x - 6 आहे, पुढचं पण x - 6च यावं लागतं। मग काय कॉमन घ्यावं लागेल आपल्याला? x किती पाहिजे? 9x पाहिजे, इथे फक्त एकच आहे, त्याला 9नेच मल्टिप्लाय करावं लागेल। 9 × x 9x, 9 × 6 = 54। क्लिअर आहे सर्वांना? आता इथं मायनस साईन आहे, वरती कोणती साईन आहे? प्लस साईन आहे बघा। 54ला प्लस साईन आहे, पण इथं मायनस साईन आहे ना, मग आपल्याला ती साईन काय करायची? चेंज करायची। ज्यावेळेस साईन चेंज करायची असते त्यावेळेस आपण काय करतो? इथं मायनस साईन घेतो, आणि ज्यावेळेस साईन आहे तसेच ठेवायची असते। जर इथं प्लस असतं ना, आपल्याला प्लसच ठेवायचं असतं, आपल्याला इथं प्लस घ्यावं लागलं असतं। क्लिअर सर्वांना? आपल्याला इथं काय करायचे? मायनसचं प्लस करायचे, मला नंतर इथं मायनस साईन घ्यावं लागेल बघा। 9 × x 9x मायनस प्लस काय होणार? -9x बघा। 9 × 6 = 54 मायनस मायनस काय होणार? प्लस 54। क्लिअर आहे? आता x - 6 डबल झालं, मग ते आपल्याला एकदा लिहायचं आहे। जे डबल आहे ना x - 6 ब्रॅकेटमधलं ते एकदाच लिहायचे, आणि राहिलेले नंबर एका ब्रॅकेटमध्ये राहिलं का? x - 9 x - राहिलं 9 राहिलेलं आहे ते आपण एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे। x - 9 राहिलेलं आपण एका ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे। आता दोन ब्रॅकेट झाले बरोबर। ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आहे? 0 आहे। 0 मल्टिप्लिकेशन कधी येतं? त्यावेळी दोघांपैकी एक नंबर काय पाहिजे? 0 पाहिजे। ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 येते, ह्याचा अर्थ काय असणार आहे? x - 6 हे तरी 0 असायला पाहिजे, और x - 9 हे तरी 0 असायला पाहिजे बरोबर। जर हे 0 असेल तर देअरफॉर x इज इक्वल टू काय येणार? -6 तिकडे जाऊन काय जाणार? +6 होणार आहे बरोबर। आणि x इज इक्वल टू काय होणार? -9 तिकडे जाऊन काय होणार आहे? +9 होणार आहे बरोबर। मग ह्याचं रूट्स काय आले? 6 आणि 9। देअरफॉर 6 and 9 are रूट्स ऑफ इक्वेशन, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन। कळलं सर्वांना? सेम आपल्याला तसंच हा क्वेश्चन सोडवायचा आहे। याच्यामध्ये बघा x स्क्वेअर प्लस x - 20 आहे, ह्याच्या शेजारी कोएफिशियंट काय आहे? 1, म्हणजे 1 × -20 करायचे। 1 × -20 काय होणार आहे? -20। आपल्याला आता -20चे फॅक्टर पाडायचे आहेत। कशाचे फॅक्टर पाडायचे आपल्याला? -20चे फॅक्टर पाडायचे आहेत। आणि
ग्रेटर नंबरला ही मधल्या नंबरची साईन असावी लागते, प्लस आहे ना इथं, म्हणजे एक मोठा जो नंबर आहे त्याला प्लस साईन यावी लागणार आहे, बरोबर. आणि मल्टिप्लिकेशनमध्ये कोणती साईन पाहिजे आपल्याला, मायनस आहे. ह्याला मल्टिप्लाय केल्यावर दोन्ही नंबरला आन्सर येणार आहे, जे आन्सर येणार आहे त्याला साईन कोणती पाहिजे आपल्याला, मायनस साईन पाहिजे. मग प्लसला कशाने मल्टिप्लाय केलं तरच मायनस साईन येणार आहे, प्लसला मायनसने मल्टिप्लाय केलं तरच मायनस साईन येते, बरोबर. प्लस इंटू प्लस केला प्लसच राहणार, त्यामुळे आपल्याला प्लस इंटू मायनसच करावं लागणार आहे, तर ते मायनस येणार आहे. क्लिअर इथपर्यंत. एका नंबरला प्लस साईन एकाला मायनस साईन असल्यावर काय होते, ॲडिशन होते, सबट्रॅक्शन होते, सबट्रॅक्शन. तर आपल्याला असे नंबर शोधायचे ज्याचं मल्टिप्लिकेशन 20 यायला पाहिजे, -20, आणि ॲडिशन यायला पाहिजे सबट्रॅक्शन, ह्याचे सबट्रॅक्शन होणार ना, सबट्रॅक्शन यायला पाहिजे +1 यायला पाहिजे. मग काय येणार आहे, 4 5 जा 20, 4 5 जा 20, तर प्लस साईन कोणता पाहिजे, मोठ्या नंबरला, मग 5 4 जा 20. बघा 5 आहे प्लस इंटू -4 केलं काय होणार आहे, -20, आणि बरोबर +5 -4 काय होणार आहे, 1 राहणार आहे, म्हणजेच इथले एवढं येणार आहे, मल्टिप्लिकेशन आलं -20. आता आपण काय करणार आहोत, x² आहे तसंच लिहायचं, एक्सच्या जागी काय लिहायचं, प्लस एक्सच्या जागी +5x, बरोबर. आणि -4x लिहायचे, काय लिहायचे, -4x, आणि इथलं -20 आहे तसंच =0. क्लिअर इथपर्यंत काय करायचं ते आता लक्ष द्या, ह्या दोन्हीपैकी आपल्याला कॉमन काढायचं आहे. ह्याच्या शेजारी काही नंबर नाही, त्यावेळेस आपल्याला काही एक्सच कॉमन घ्यावं लागतं, x × x काय होणार, x² बरोबर. आता 5साठी काय पाहिजे आपल्याला, इथले प्लस साईन आपण आहे तशी लिहिली, x × 5 केल्यावरतीच 5x होणार आहे. तसंच पुढच्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय करायचे, x + 5 हेच लिहावं लागणार आहे =0, बरोबर. त्यासाठी x + 5 ब्रॅकेटमध्ये येण्यासाठी काय कॉमन घ्यावं लागेल आपल्याला, लक्ष द्या, वरती 4x पाहिजे ना, मग 4 × x केल्यावरतीच 4x होणार आहे, म्हणजे 4 × इथं 4 कॉमन घ्यावं लागेल आपल्याला, 4 × x 4x, आणि 4 5 जा 20, बरोबर. इथं प्लस साईन आहे, आपल्याला ती कोणती पाहिजे, मायनस पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला ब्रॅकेटमधली साईन प्लस आहे ती आपल्याला वरती मायनस करायची असेल, साईन आपल्याला चेंज करायची आहे, त्यावेळेस इथं मायनस साईन घ्यायची, सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. इथं साईन चेंज होणार आहे, प्लसचं आपल्याला मायनस करायचे आहे, म्हणल्यानंतर ब्रॅकेटच्या बाहेर मायनस घ्यायचे आहे. ज्यावेळेस इथं समजा सेम साईन ठेवायची असते आपल्याला, इथं प्लस वरती पण प्लसच असतं, तर आपण इथं प्लस घेतले असते. क्लिअर आहे. साईन बदलायची असेल तर तिथं मायनस साईन असं करावी लागते किंवा घ्यावी लागते. आता इथं लक्षात घ्या, हे दोन ब्रॅकेट आहेत, इथं पण x + 5 इथं पण x + 5 आहे, ते डबल झाले, ते एकदा लिहायचं, देअरफॉर x + 5 1 टाईम लिहिलं आपण, बरोबर, एकदा लिहिलं, 2च्या ऐवजी किती वेळा लिहिलं, एकदा. आता राहिलं का x - 4 राहिलं =0. आता ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, ह्याचा अर्थ काय असणार आहे, एक तर x + 5 हे तरी 0 असणार आहे, किंवा x - 4 हे तरी 0 असणार आहे. देअरफॉर x काय येणार आता, इकडचं +5 तिकडे जाऊन काय होणार, -5, बरोबर, आणि इकडचं -4 तिकडे जाऊन काय होणार, +4. देअरफॉर x +4. क्लिअर सर्वांना. आन्सर काय आलं आपलं, -5 आणि 4 हे झाले ह्या इक्वेशनचे रूट्स. देअरफॉर -5 and 4 आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे मी शॉर्टकटमध्ये लिहितो. 5 आणि 4 हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. ज्या विद्यार्थ्यांना क्वेश्चन 1 आणि 2 नीट कळलेला आहे त्यांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पहा. परंतु ज्यांना नीट कळलेलं नाही त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा बेसिक पार्ट थोडासा कच्चा आहे. तुम्ही 8वी आणि 9वीला काय व्यवस्थित लक्ष दिलेलं नाही. परंतु काही घाबरायची गरज नाही. ह्या व्हिडिओच्या अगोदर मी एक फॅक्टरायझेशन मेथड नावाचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामध्ये डायरेक्ट बेसिकपासून तुम्हाला शिकवलेलं आहे. डायरेक्ट इथं मायनस साईनवाले असे एक्झाम्पल घेतलेले नाही. त्याच्यामध्ये बेसिकपासून व्यवस्थित शिकवलेलं आहे. कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगितलेले व्यवस्थित. तुम्ही आधी तो व्हिडिओ पहा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आधी तुम्ही तो फॅक्टरायझेशन मेथडचा व्हिडिओ पहा आणि मग तुम्ही प्रॅक्टिस सेट 2.2 कडे या, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.2 व्यवस्थित कळेल. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन काय आहे, 2y² + 27y + 13 = 0. इथं काय, y² च्या शेजारचा नंबर म्हणजे कोइफिशियंट काय 2 आणि इथं 13 आहे, +13. 2 × 13 किती होणार आहे, 26. आपल्याला 26चे फॅक्टर पाडायचे आहेत, बरोबर. आणि ग्रेटर नंबरला प्लस साईन पाहिजे. क्लिअर इथपर्यंत. मग स्मॉलर नंबरला कोणती साईन पाहिजे, प्लसला कशाने मल्टिप्लाय केलं तर प्लस होणार आहे, प्लसनेच, बरोबर. म्हणजे दोन्ही नंबरला प्लस साईन आहे, म्हणजे त्याचे काय होणार, ॲडिशन. आपल्याला असे नंबर शोधा त्याचे मल्टिप्लिकेशन 26 यायला पाहिजे आणि ॲडिशन 27 यायला पाहिजे. एकच ऑप्शन आपल्याकडे राहतो, कोणता, 26 1 जा 26. बाकी कशामध्ये येणार नाही. 26 1 जा 26. मग 26 × 1 केलं किती येतं, 26. आणि 26 + 1 किती होणार आहे, 27. ह्या दोन्ही कंडिशन आपल्या सॅटिस्फाय झालेल्या आहेत. हे तुम्हाला लिहायची गरज नाही, रफमध्ये लिहिलं तरी चालेल. हे आपल्या क्रॉस चेक करण्यासाठी आहे. आता लक्ष द्या, 2y² आपण आहे तसं लिहिणार. देअरफॉर 2y² + 27y ऐवजी आपण काय लिहिणार, 26y + y. 26y + y + 13 = 0. क्लिअर आहे. आता लक्षात घ्या,
इथं आपल्याला काहीतरी कॉमन काढायचे आणि इथं काहीतरी आपल्याला कॉमन काढायचं आहे. तर बघा 2 आहे इवन, बरोबर. 2च्या टेबलमध्ये 26 आहे ना, 26 इवन नंबर आहे म्हणजे 2च्या टेबलमध्ये असणारच आहे. 13 2 26. तर आपण काय करूया, वाय तर कॉमन ऑलरेडी येतच, पण आपल्याला 2y घ्यावं लागेल कॉमन, कारण 2च्या टेबलमध्ये 26 हा नंबर आहे. पहिल्यांदा कॉमन काढताना वाय तर बाहेर येतच, म्हणजे व्हेरिएबल असेल वाय स्क्वेअर असेल तर वाय येणार आहे बाहेर, एक्स स्क्वेअर असेल तर एक्स बाहेर येणार आहे. इथं वाय येणारच कंपल्सरी. ब्रॅकेटमध्ये काय घ्यावं लागेल, 2yला कशाने मल्टिप्लाय केलं 2y स्क्वेअर होईल फक्त वायने. 2y इंटू वाय गेल्यावर 2y स्क्वेअर झालं, प्लस 2ने कशाला मल्टिप्लाय केल्यानंतर कोणत्या नंबरला मल्टिप्लाय केलं 26 यायला पाहिजे, 2 13चा, बरोबर. मग 2 इंटू 13 26 झालं आणि वाय जे आहे ते आयतच राहिलं, म्हणजे 2y इंटू 13 काय होणार 26y होणार आहे. पुढच्या ब्रॅकेटमध्ये पण y प्लस 13च यायला पाहिजे इज इक्वल टू 0. मग हे y प्लस 13 येण्यासाठी आपल्याला काय कॉमन घ्यावं लागेल. आता बघा वरच्या स्टेपला आपल्याला काय पाहिजे, फक्त वायच पाहिजे, म्हणजेच वायला कशाने मल्टिप्लाय केलं फक्त वाय राहील, फक्त 1नेच मल्टिप्लाय करावं लागेल. 1 इंटू वाय होणार वाय, 1 इंटू 13 होणार 13. इथं प्लस साईन आहे, वरती पण प्लस साईन आहे, साईन चेंज करायची गरज नाही म्हणून आपण इथं प्लस साईन घेणार आहोत. प्लस 1 इंटू वाय काय होणार प्लस वाय, आणि प्लस इंटू प्लस 13 काय होणार प्लस 1 इंटू प्लस 13 होणार प्लस 13. प्लस इंटू प्लस प्लस होणार आहे. क्लिअर इथपर्यंत. साईन चेंज करायची गरज असती तर आपण इथं मायनस घेतलं असतं. जे डबल झालेलं आहे त्याला आपण वाय प्लस 13 घेणार आहोत एकदाच, त्याच्याऐवजी आपण डबलच्या ऐवजी एकदाच घेणार आहोत वाय प्लस 13. आता बघा काय राहिलं 2y आणि प्लस 1 राहिलं ना, ते आपण पुढच्या ब्रॅकेटमध्ये घेणार 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. एका ब्रॅकेटमध्ये वाय प्लस 13 आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2y प्लस 1 आहे. या दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0. याचा अर्थ काय असणार आहे, हे तरी 0 पाहिजे किंवा हे तरी 0 पाहिजे, तरच त्याचं मल्टिप्लिकेशन 0 येणार आहे ना. मग आपण काय लिहिणार, देअरफॉर y प्लस 13 इज इक्वल टू 0 ऑर 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. आता y प्लस 13 असेल तर काय येणार, देअरफॉर y इज इक्वल टू येणार इकडचं प्लस 13 तिकडे जाऊन काय होणार मायनस 13 होणार आहे. क्लिअर आहे. आता इकडे काय होणार 2y इज इक्वल टू प्लस 1 तिकडे जाऊन काय होणार मायनस 1. देअरफॉर y इज इक्वल टू काय होणार मायनस 1/2 मायनस 1/2. देअरफॉर मायनस 13 अँड मायनस 1/2 आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत 13 आणि मायनस 13 आणि मायनस 1/2. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. इथं काय आहे 5m स्क्वेअर इज इक्वल टू 22m प्लस 15. हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का नाही, मग आपण त्याला कन्वर्ट करूया. देअरफॉर 5m स्क्वेअर इज इक्वल टू इकडचं 22m इकडे येऊन काय होणार आहे मायनस 22m होणार आहे, प्लस 15 इकडे येऊन काय होणार आहे मायनस 15 होणार आहे इज इक्वल टू 0. आता बघा 5ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे मायनस 15ला. 5 मल्टिप्लाय बाय मायनस 15 किती होणार आहे मायनस 75. प्लस मायनस काय होणार प्लस मायनस मायनस होणार आहे मायनस 75. आता आपल्याला मायनस 75चे फॅक्टर पाडायचे आहेत, बरोबर. ग्रेटर नंबरला कोणती साईन असणार आहे, मधल्या नंबरची मायनस साईन असणार आहे, तर स्मॉलर नंबरला प्लस साईन घ्यावं लागेल, कारण मायनस प्लस काय होणार आहे मायनस होणार आहे. आता एकाला प्लस एकाला मायनस आहे म्हणल्यानंतर, एकाला मायनस एकाला प्लस आहे म्हणल्यानंतर त्याची काय होणार सबट्रॅक्शन होणार आहे. आपल्याला असे नंबर शोधायचे ज्याचं मल्टिप्लिकेशन 75 यायला पाहिजे आणि त्याचं सबट्रॅक्शन यायला पाहिजे 22 यायला पाहिजे 22. आता कोणकोणत्या टेबलमध्ये 75 आहे, 25च्या टेबलमध्ये आहे ना 25 3 जा, मग 25 मायनस 3 केलं 22 येते ना, म्हणजेच ग्रेटर नंबर आपल्याला मायनस साईन द्यायची पण 25 दिलेलं 25 3 जा. तर क्रॉस चेक करूया आपण 25 मल्टिप्लाय बाय 3 काय होणार मायनस 75 झालं, मायनस इंटू प्लस मायनस झालं, मायनस 25 प्लस 3 किती होणार आहे 25 मधून 3 गेले 22 आणि ग्रेटर नंबरची साईन मायनस 22 आलं. हे आपण क्रॉस चेक केलेलं आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे 22mच्या जागी मायनस 22mच्या जागी आपल्याला यायचे मायनस 25m प्लस 3m. देअरफॉर काय लिहिणार आपण 5m स्क्वेअर आहे तसंच, इथल्या 22mच्या जागी आपण काय लिहिणार मायनस 25m प्लस 3m मायनस 15 इज इक्वल टू 0. क्लिअर सर्वांना. आता आपल्याला इथं काहीतरी कॉमन काढायचं आहे, इथं काहीतरी कॉमन काढायचं आहे. 5च्या टेबलमध्ये 25 आहे, मग 5 कॉमन येणारच आहे आणि इकडं m कॉमन येणारच आहे. 5m कॉमन घेतलं आपण, 5mला mने मल्टिप्लाय केलं तरच 5m स्क्वेअर होणार आहे, बरोबर. आता आपल्याला 25m पाहिजे ना, मग 5 5 25 आहे ना, मग 5m इंटू 5 केल्यावरती 25m झालं. इथलं मायनस साईन म्हणल्यानंतर आपल्याला इथं मायनसच घ्यावं लागणार आहे. पुढच्या ब्रॅकेटमध्ये पण सेम असंच यायला पाहिजे मायनस m मायनस 5 इज इक्वल टू 0. पुढच्या ब्रॅकेटमध्ये m मायनस 5 हेच यायला पाहिजे. मग इथं काय कॉमन घ्यावं लागलं आपल्याला, बघा 3m पाहिजे ना आपल्याला, मग 3 इंटू m केलं 3m झालं, 3 5 जा 15. क्लिअर आहे. इथली मायनस साईन आहे तशीच वरती पाहिजे, म्हणजे इथं प्लस साईन घ्यावी लागणार आहे. मायनसचं मायनसच ठेवायचे, जर चेंज करायचं असतं इथं मायनस साईन घ्यावी लागली असते, चेंज करायचं नाही म्हणून प्लस साईन आहे. आता लक्षात घ्या मायनस m मायनस 5 हे डबल झालेलं आहे, ते एकदा लिहायचं m मायनस 5. क्लिअर इथपर्यंत.
आणि पुढं काय करायचे राहिलं काय 5m+3 राहिले 5m+3 ते एका ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. क्लिअर इथपर्यंत. आता काय करायचे या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन 0 आहे याचा अर्थ काय आहे हे तरी 0 पाहिजे किंवा हे तरी 0 पाहिजे. देअरफॉर m-5 इज इक्वल टू 0 और 5m+3 इज इक्वल टू 0. हे दोन्ही पैकी एक तरी 0 पाहिजे. बरोबर. देअरफॉर m इज इक्वल टू काय येणार आहे इकडचं -5 तिकडे जाऊन काय होणार +5 होणार आहे. बरोबर. आधी इकडचं 5m काय होईल आहे तसं राहणार आणि इकडचं +3 तिकडे जाऊन काय होणार -3. देअरफॉर m इज इक्वल टू काय होणार -3 अपॉन इकडचं 5 मल्टिप्लाय तिकडे जाऊन झालं डिवाइड -3/5. देअरफॉर 5 and -3/5 आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 5 आणि -3/5 आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन काय आहे 2x² - 2x + ½ इज इक्वल टू 0. आता इथे बघा 2 डिनॉमिनेटरला आहे. अशा प्रकारे इक्वेशन आपण सॉल्व्ह करायला गेलो तर जरा थोडंसं अवघड जातं. मग एवढं कॉम्प्लिकेट करायची गरज नाही. आपण काय करूया अख्ख्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2 ने मल्टिप्लाय केलं की सगळं डिनॉमिनेटरचा 2 आहे तो निघून जाईल. मग 2 × ब्रॅकेट 2x² मायनस 2 × ब्रॅकेट 2x प्रत्येक टाइमला आपण मल्टिप्लाय करूया 2 ने प्लस 2 × 1/2 इज इक्वल टू 2 × 0. बरोबर. 2 2 काय होणार 4x². देअरफॉर 4x² मायनस 2 2 काय होणार 4x. बरोबर. 2 ला 2 कॅन्सल झालं राहिलं काय +1 इज इक्वल टू 2 × 0 0 झालं. ठीक आहे. आता एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आपलं नॉर्मल फॉर्ममध्ये तयार झालेलं आहे. ह्याला डिनॉमिनेटर कुठेही नाही. स्टँडर्ड फॉर्ममध्ये पण ऑलरेडी ते आलेलं आहे. 4x² आहे ना इथं 4 कोइफिशियंट आहे इथं x² आणि तो 1 आहे. म्हणजेच आपल्याला 4 × 1 इज इक्वल टू 4चे फॅक्टर पडायचे आहेत. कशाचे 4चे. या 4चे आपल्याला फॅक्टर पडायचे आहेत आणि त्याची आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन किती यायला पाहिजे -4 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे -4. बरोबर. आता बघा हे 4 काय आहे ह्याला प्लस साईन आहे ना. बरोबर. आता इथं बघा ही मधली साईन आहे ती कशाला असते ग्रेटर नंबरला असते म्हणजे एक नंबर मायनस आहे. आता +4 येणार याचा अर्थ काय मल्टिप्लिकेशन +4 येण्यासाठी दुसरा नंबर आपल्याला मायनस घ्यावा लागेल तर मायनस मल्टिप्लाय केल्यावरती +4 होणार आहे. आता असा कोणता टेबल आहे त्याच्यामध्ये त्याची ॲडिशन केल्यावरती ॲडिशन 4 येणार आहे आणि मल्टिप्लिकेशन पण 4 येणार आहे. फक्त एकच नंबर आहे 2 2 जा 4 म्हणजे -2 ला -2 ने मल्टिप्लाय केलं किती येणार आहे +4 होणार आहे आणि ॲडिशन त्याची -4 होणार आहे. आपण ते क्रॉस चेक करूया. -2 मल्टिप्लाय बाय -2 किती होणार आहे -+4 होणार आहे. 2 2 जा 4 आणि ते +4 होणार आहे. -2 काय होणार 2 + 2 किती होणार 4 आणि साईन द्यायची याची मायनस साईन. क्लिअर आहे. आता लक्ष द्या ह्या कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या आहेत म्हणजे आपले फॅक्टर्स बरोबर आहेत. आता आपण काय लिहिणार 4x² आहे तसं लिहिणार आणि ह्या 4x ऐवजी लिहिणार -2x + 1 इज इक्वल टू 0. आता इथं आपल्याला काहीतरी कॉमन घ्यावं लागणार आहे. पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय होतं पहिल्या ब्रॅकेटच्या बाहेर x तर येतच कॉमन x कॉमन येणारच आहे. तर इथं काय घ्यावं लागेल बघा इथं 4 आणि इथं 2 आहे. कोणत्या टेबलमध्ये दोन नंबर आहे 2च्या टेबलमध्ये आहेत म्हणजे आपण 2x कॉमन घेऊया. 2xला कशाने मल्टिप्लाय केलं तर 4x² होईल. 2 2 जा 4 आहे ना मग 2 2 जा 4 झालं. xला x ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे 2x × 2x मल्टिप्लाय केलं 4x² झालं. आता इथली मधली मायनस साईन लिहिली आपण आहे तशीच. बरोबर. आता 2xच पाहिजे आपल्याला वरती आणि इथं ब्रॅकेटच्या बाहेर पण 2xच घेतलेले म्हणल्यानंतर याला कॉमन घ्यावं लागेल 1 म्हणजे 2xला मल्टिप्लाय केलं 1 ने तर काय होणार आहे 2x येणार आहे. म्हणजे जे कॉमन 2x घेतलेलं आहे त्याने 1ला मल्टिप्लाय केलं तर 2x येणार आहे. आता पुढच्या ब्रॅकेटमध्ये पण 2x - 1 हेच यायला पाहिजे. पुढच्या ब्रॅकेटमध्ये पण 2x - 1 हेच यायला पाहिजे. त्यासाठी काय कॉमन घ्यावं लागणार आहे आता लक्षात इथं 2x आहे +1 आहे म्हणजे जे नंबर आहे ते आहे तेच पाहिजे आपल्याला. ते चेंज करायची गरज आहे का नाही म्हणजे आपल्याला 1च कॉमन घ्यावं लागणार आहे. क्लिअर इथपर्यंत. इथं मायनस साईन आहे पण इथं कोणती आहे वरती प्लस आहे. साईन चेंज करायची ना 1ची साईन आपल्याला म्हणजे आपल्याला इथं काय करायला लागेल मायनस साईन घ्यावं लागेल तर ती साईन काय होणार आहे चेंज होणार आहे. मायनस × प्लस मायनस झालं मायनस प्लस होणार आहे. क्लिअर सर्वांना. आता बघा जो डबल ब्रॅकेट झाला 2x - 1 तो आपण एकदा लिहिणार 2x - 1 आपण एकदा लिहिणार आहोत आणि राहिलं काय 2x - 1 पुढं पण 2x - 1च येणार आहे इज इक्वल टू 0. देअरफॉर आता लक्ष द्या ह्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन ह्या ब्रॅकेटचं आणि ह्या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. याचा अर्थ काय आहे हे तरी 0 पाहिजे किंवा हे तरी 0 पाहिजे. देअरफॉर 2x - 1 इज इक्वल टू 0 और 2x - 1 इज इक्वल टू 0. देअरफॉर 2x इज इक्वल टू काय होणार -1 तिकडे जाऊन होणार आहे +1. देअरफॉर x इज इक्वल टू काय होणार 1/2 काय होणार 1/2. आता लक्षात घ्या इथं 2x आहे ना
2x इज इक्वल टू -1 तिकडे जाऊन काय होणार आहे +1 होणार आहे. देअरफॉर x इज इक्वल टू काय होणार 1/2 काय होणार 1/2. इकडचं मल्टिप्लाय जे 2 आहे ना तिकडे जाऊन काय झालं डिवाइड झालं म्हणजेच 1/2 आणि 1/2 हे दोन रूट्स आलेले आहेत. मग सेंटेन्स काय लिहिणार आपण देअरफॉर 1/2 अँड 1/2 आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. क्लिअर आहे सर्वांना. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. 6x - 2/x इज इक्वल टू 1. आता इथं डिनॉमिनेटरला x आहे म्हणल्यानंतर आपल्याला x ने मल्टिप्लाय करावं लागणारच आहे. मग आपण काय करूया मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय x. पण x ने मल्टिप्लाय करूया काय होणार x × 6x. प्रत्येक टाइमला आपण मल्टिप्लाय करू x ने. -2 काय होणार 2/x इज इक्वल टू 2 सॉरी x ने मल्टिप्लाय करायचे ना x × 2/x इज इक्वल टू x × 1 होणार आहे. इथे x ने मल्टिप्लाय केलं 6x ला पण ह्या -2/x ला पण आपण x ने मल्टिप्लाय केलं आणि इकडच्या 1 ला पण आपण x ने मल्टिप्लाय केलेलं आहे. आता बघा x × x केलं काय x चा स्क्वेअर आणि इथलं 6 आहे तसंच x × 6x काय होणार 6x चा स्क्वेअर बरोबर. आता लक्षात घ्या इथं डिनॉमिनेटरला x आहे इथं वरती x आहे ते झालं कॅन्सल राहिलं काय फक्त -2 आता इज इक्वल टू काय आहे 1 × x केल्यावरती फक्त राहणार x. आता आपल्याला याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल हे x इकडे घ्यावं लागणार आहे. देअरफॉर x 6x स्क्वेअर आणि इकडचं प्लस आहे तिकडे जाऊन काय होणार -x इकडचं -2 आहे तसंच इज इक्वल टू 0. इक्वल टू साईन क्रॉस केली तरच साईन चेंज होतात. हे -2 लेफ्ट साईडलाच आहे इथं पण आपण लेफ्ट साईडलाच ठेवलं ते साईन चेंज साईड चेंज झालेलं आहे का ते लेफ्ट साईडलाच आहे म्हणून त्याची साईन मायनसच राहणार आहे. आता 6 आहे इथं x स्क्वेअरचं कोएफिशियंट आणि इथं -2 आहे म्हणजे 6 × -2 केल्यावर किती होणार आहे -12. आपल्याला -12चे फॅक्टर पाडायचे आहेत. कशाचे -12चे आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत. आता लक्ष द्या ग्रेटर नंबरला कोणती साईन आहे इथली मायनस साईन आहे तर स्मॉलर नंबरला कोणती साईन घ्यावी लागेल तरच ते मायनस होईल प्लसमध्ये. प्लस केल्यावरतीच ते मल्टिप्लाय मायनस होणार आहे. ग्रेटर नंबरला प्लस साईन आणि ग्रेटर नंबरला मायनस साईन आणि स्मॉलर नंबरला प्लस साईन आहे आणि त्याचं आता ॲडिशन होईल सबट्रॅक्शन होईल प्लस मायनस असल्यावरती सबट्रॅक्शन होणार. त्याची सबट्रॅक्शन यायला पाहिजे 1 आणि मल्टिप्लिकेशन यायला पाहिजे 12. कोणता फॅक्टर येणार आहे 3 4 जा 12 बरोबर तर त्याची सबट्रॅक्शन 1 येणार आहे. ग्रेटर नंबरला मायनस साईन आहे म्हणजेच 4 इथं लिहायचं आणि इथे 3 लिहायचं. क्रॉस चेक करूया आपण -4 मल्टिप्लाय बाय 3 किती होणार आहे -12 आणि -4 + 3 काय होणार आहे -1. ग्रेटर नंबरची साईन इथं येणार आहे. क्लिअर सर्वांना. हे क्रॉस चेक झालं. आता काय करूया आपण -1च्या जागी आपल्याला लिहायचे -4 आणि +3 देअरफॉर 6x स्क्वेअर आहे तसं लिहिलं आपण -1च्या जागी काय लिहायचे -4x आणि +3x लिहायचे +3x -2 इज इक्वल टू 0 बरोबर. आता लक्ष द्या 6 आणि 4 कोणत्या टेबलमध्ये 2च्या टेबलमध्ये आहेत ना म्हणजे इथं 2 कॉमन आपण घेऊ शकतो. x तर कॉमन येणारच आहे आणि 2 पण येणार आहे बरोबर. 2ला कितीने मल्टिप्लाय केलं 6 येणार आहे 2 3 जा 6 आणि इथे x स्क्वेअर पाहिजे म्हणल्यानंतर इथे x घ्यावं लागेल 2 3 जा 6 आणि x × x स्क्वेअर. क्लिअर इथपर्यंत. आता मधली मायनस साईन आहे तशीच. आता 2ला कशाने मल्टिप्लाय केलं 4 होणार आहे 2 2 जा 4 आणि x ऑलरेडी इथे म्हणून काय होणार फक्त 2 येणार आहे 2x × 2 काय होणार 4x होणार आहे आणि इथली मधली मायनस साईन ह्याला येणार आहे. हे जे ब्रॅकेटमध्ये घेतलेले तेच पुढे यायला पाहिजे 3x - 2 त्यासाठी आपल्याला काय कॉमन घ्यावं लागेल ते पाहिजे. आता बघा इथं 3xच पाहिजे आणि 2च पाहिजे. ह्याला मल्टिप्लाय करायची गरज आहे का मल्टिप्लाय करायची गरज नाही म्हटल्यानंतर कॉमन घ्यायचं 1. क्लिअर आहे. इथं मायनस साईन आहे इथं पण मायनस साईनच पाहिजे. साईन चेंज करायची गरज नाही म्हटल्यानंतर इथं आपण घेणार प्लस. साईन चेंज करायची असती तर आपण इथं मायनस घेतलं असतं. क्लिअर आहे सर्वांना. 3x - 2 डबल झाले ते आपण एकदा लिहिणार 3x - 2 एका ब्रॅकेटमध्ये. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय ना 2x + 1 इज इक्वल टू 0. आता ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 ह्याचा अर्थ काय असणार हे तरी 0 पाहिजे किंवा हे तरी 0 पाहिजे. देअरफॉर 3x - 2 इज इक्वल टू 0 ऑर 2x + 1 इज इक्वल टू 0 बरोबर. आता 3x आपण आहे तसं लिहिलं इज इक्वल टू -2 तिकडे जाऊन काय होणार +2 होणार आहे. देअरफॉर x इज इक्वल टू काय ना 2/3 इकडचं मल्टिप्लाय 3 तिकडे जाऊन काय झालं डिवाइड झालेलं आहे बरोबर. आता बघा 2x इज इक्वल टू इकडचं +1 तिकडे जाऊन काय होणार -1. देअरफॉर x इज इक्वल टू काय होणार -1/2 क्लिअर आहे. आन्सर आलं आपलं 2/3 आणि -1/2. मग आपण काय लिहिणार देअरफॉर 2/3 अँड -1/2 आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे दोन्ही या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. आता आपण 7 नंबरचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन काय आहे √2x²
plus 7x plus 5 root 2 is equal to 0. To solve this quadratic equation by factorization, complete the following activity. खाली ॲक्टिव्हिटी दिली आहे, आपल्याला काय कंप्लीट करायची आहे. इथं फॅक्टर्स दिलेले आहेत, ते आपल्याला माहिती आहेत का? नाही. त्यासाठी आपल्याला आधी फॅक्टर काढावे लागतील. काय करावं लागेल बघा, ह्या रूट 2 आहे आणि इकडचं 5 रूट 2, ह्या दोघांचं काय करायला लागतं, मल्टिप्लाय करायला लागतं आणि मग त्याचे फॅक्टर काढावे लागतात ना. बघा रूट 2ने मल्टिप्लाय करायचे आपल्याला 5 रूट 2ला, काय होईल, 5 आहे तसंच ठेवलं, रूट 2 इंटू रूट 2 काय होणार 2, मग 5 2चं काय होणार 10. आपल्याला 10चे फॅक्टर पाडायचे आहेत. त्याची ॲडिशन किती यायला पाहिजे, 7 यायला पाहिजे. कोणते फॅक्टर येणार, 5 2 10, 5 2 10 येणार आहे. बरोबर. मग आपण काय लिहू शकतो इथं 5x आणि इथं काय लिहू शकतो आपण 2x लिहू शकतो. बरोबर. आता इथं यांनी कॉमन काढलेलं आहे, इथं पण कॉमन काढलेलं आहे. कसं आपल्याला कळेल कॉमन काढले, तर बघा रूट 2 आणि 5मध्ये काय कॉमन आहे का, नाही. म्हणून यांनी काय घेतलं, फक्त इथं x कॉमन घेतलेला आहे. बरोबर. एक्सला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, रूट 2 इंटू एक्सने मल्टिप्लाय करायला लागेल, तर ते एक्स इंटू एक्स स्क्वेअर आणि रूट 2 आहे तसं. बरोबर. इथले प्लस साईन आहे तशीच येणार आहे. आता इथं बघा 5 आहे ना, ते 5 आहे तसंच घ्यावं लागणार आहे, कारण फक्त एक्स बाहेर घेतलेला आहे. मग राहिलं काय, रूट 2x प्लस 5, हेच पुढच्या ब्रॅकेटमध्ये पण यायला पाहिजे. बघा रूट 2x प्लस 5 ह्याला मल्टिप्लाय करून पाहू आपण. रूट 2 इंटू रूट 2 केलं, आलं 2 आणि इथलं एक्स आहे तसं झालं. बरोबर. 5 आहे, 5 इंटू रूट 2 आलं 5 रूट 2. बरोबर. म्हणजे कॉमन काढलेलं आपलं बरोबर आलेलं आहे. आता आपण काय करतो, नेक्स्ट स्टेपला एक्स प्लस रूट 2 इथं लिहितो. बरोबर. आणि डबल झालं ते ह्या बाजूला लिहितो, 2x प्लस 5, रूट 2x प्लस 5 आपण ह्या ब्रॅकेटमध्ये लिहिणार, रूट 2x प्लस 5 हे ब्रॅकेटमध्ये लिहिणार, हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये, हे डबल झालेलं. आणि राहिलं का एक्स प्लस रूट 2 ना, ते आपण ह्या पुढच्या ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत, एक्स प्लस रूट 2, एक्स प्लस रूट 2. ह्यांनी खाली पण बघायचं एक्स प्लस रूट 2 ह्या साईडला घेतलेलं आहे, म्हणजेच जे आपण लिहितो ते बरोबर आहे. एक्स प्लस रूट 2 इज इक्वल टू 0. बरोबर. म्हणजे हे 0 असायला पाहिजे किंवा हे 0 असायला पाहिजे, कारण ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 येते ना. इथं बघा एक्स प्लस रूट 2 इज इक्वल टू 0 ह्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे, म्हणल्यानंतर आपल्याला फक्त लेफ्ट साईड लिहायची गरज राहिलेली आहे. रूट 2x प्लस 5. बरोबर. फक्त आपण लेफ्ट साईड लिहिलेलं आहे, राईट साईडचं त्यांनी आता सगळं सॉल्व करून दिलेलं आहे. आता काय होईल, रूट 2x प्लस 5 असेल तर काय होणार, रूट 2x प्लस 5 इज इक्वल टू 0 असं असेल तर काय होणार, इकडचं प्लस 5 तिकडे जाऊन काय होणार आहे, -5 होणार आहे. काय होणार, -5. रूट 2x इज इक्वल टू -5. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय होणार आहे, -5 डिवाइड बाय रूट 2. -5 डिवाइड बाय काय होणार, रूट 2 होणार आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे, -5 डिवाइड बाय रूट 2. बरोबर. म्हणजे एक्स इज इक्वल टू -5 अपॉन रूट 2 और एक्स इज इक्वल टू रूट 2. हे दोन रूट आले. आता ह्याने एक्स इज इक्वल टू -रूट 2 इथं दिलेलं आहे ना. आता आपल्याला काय लागेल, फक्त हे फक्त आपल्याला इथं लिहायला लागेल पहिल्यांदा, -5 अपॉन रूट 2 अँड -रूट 2 इथलं आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन काय आहे, 3x² -2 रूट 6 इंटू एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0. आता रूटचा क्वेश्चन आला आहे म्हणून जास्त काही घाबरून जायची गरज नाही. क्वेश्चन सोपे असतात, व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या काय करायचे ते. इथं 3 आहे x² शेजारी आणि इथं 2 आहे, प्लस 3 प्लस 2 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 इंटू 2 काय होणार आहे, 6. आपल्याला 6चे फॅक्टर पाडायचे आहेत. बरोबर. त्याची ॲडिशन किती यायला पाहिजे किंवा सबट्रॅक्शन किती यायला पाहिजे, 2 रूट 6. आता असं म्हणल्यानंतर आपला एकच ऑप्शन राहतो, रूट 6 मल्टिप्लाय बाय रूट 6. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होणार आहे, 6 येणार आहे. आणि याला मायनस साईन पाहिजे म्हणल्यानंतर ह्या दोघांना मायनस साईनच घ्यावं लागणार आहे, कारण -रूट 6ला मल्टिप्लाय केलं -रूट 6ने काय होणार आहे, मायनस मायनस प्लस होणार. बरोबर. आणि रूट 6 इंटू रूट 6 काय होतं, फक्त 6 राहतं. कळलं सर्वांना. आता बघा -रूट 6 आहे, त्यातून -रूट 6 केलं किती राहणार आहे, दोघांना मायनस साईन, सेम साईन असले ॲडिशन होते, मग काय होणार 2 रूट 6 होणार आहे. आणि -2 ह्याला मायनस साईन येणार आहे, -2 रूट 6 होणार आहे. कळलं. आता आपल्याला काय करायचे, ह्या दोन्ही कंडिशन आपल्याला सॅटिस्फाय झाल्या, मल्टिप्लिकेशन 6 आलं आणि ॲडिशन -2 रूट 6 आलेलं आहे. या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. हे काय तुम्हाला लिहायची गरज नाही पेपरसाठी, हे तुमच्या माहितीसाठी आहे. एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन आला तर हे लिहायची गरज नाही. आता 3x² आपल्याला आहे तसं लिहायचं आहे, 3x² आणि ह्या -2 रूट 6 ऐवजी काय लिहायचं आहे आपल्याला, -रूट 6x -रूट 6x प्लस 2 इज इक्वल टू 0. आता महत्त्वाचा प्रश्न काय, इथं कॉमन आपल्याला काढायचं, तर कॉमन काढायचं कसं, त्यासाठी आपल्याला ह्याचे फॅक्टर्स पाडावे लागतील. कसे, आता 3ला आपण कसं लिहू शकतो, रूट 3 इंटू रूट 3 लिहू शकतो का. 9ला तुम्ही पाहिलं असेल कोणते पण, बघा इथं आपण पाहिलं रूट 6ला रूट 6ने मल्टिप्लाय केलं 6 आहे, तसं रूट 3 इंटू रूट 3 काय होणार आहे, 3 होणार आहे. आणि इथलं x² आहे तसं झालं. 6ला आपण 6चे काय फॅक्टर पाडू शकतो, 3 इंटू 2. मग 6ला काय लिहू शकतो आपण स्क्वेअर रूटमध्ये, 3 इंटू रूट 3 इंटू रूट 2 असं आपण लिहू शकतो. आणि एक्स लिहायचं आहे तसं सेम आहे. -6ला पण तसं लिहायचं, -रूट 6ला काय लिहायचं आपण,
मायनस इंटू √3 इंटू √2 इथलं एक्स आहे तसंच प्लस ह्या 2ला काय लिहू शकतो आता आपल्याला कॉमन काढायचं म्हणजे 2च्या वर फॅक्टर पाडावे लागतील त्याला काय लिहू शकतो आपण √2 मल्टिप्लाय बाय √2 लिहू शकतो इज इक्वल टू 0 कळलं √2 मल्टिप्लाय बाय √2 लिहू शकतो आता इथं लक्ष द्या इथं √3 आहे इथं पण √3 आहे इथं एक्स स्क्वेअर आहे इथं एक्स आहे ना मग या दोघांमधला एक्स कॉमन घेऊ शकतो आपण म्हणजे √3 आणि एक्स आपण कॉमन घेऊ शकतो बरोबर राहिलं का इथलं √3 आणि एक्स स्क्वेअरपैकी एक्स राहिलेला आहे बरोबर √3 इंटू √3 काय झालं 3 झालं आणि एक्स इंटू एक्स एक्सचा स्क्वेअर झालं बरोबर आता इथं √3 आपण बाहेर घेतलेलं आहे एक्स बाहेर घेतले राहिलं काय फक्त √2 राहिलेलं आहे आणि मधली मायनस साईन आहे ती आहे तशी लिहायची हेच पुढच्या ब्रॅकेटमध्ये यायला पाहिजे √3x मायनस √2 इज इक्वल टू 0 आता लक्षात इथं काय कॉमन घ्यावं लागेल आपल्याला √3 आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे एक्स ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे काय नाही लिहिलं फक्त √2 बरोबर मग ते कॉमन घ्यावं लागेल आता बघा इथं बघा √2 इंटू √2 हेच पाहिजे ना आपलं वरती बरोबर आता इथं बघा इथं मायनस साईन आहे इथं कोणती साईन आहे प्लस साईन आहे साईन चेंज करायची आहे आपल्याला ज्यावेळेस साईन चेंज करायची त्यावेळेस ब्रॅकेटच्या बाहेर काय करावं लागेल आपल्याला मायनस साईन घ्यावी लागणार आहे कारण मायनस मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे कळलं आता बघा हा ब्रॅकेट डबल झालेला आहे तो एकदाच लिहायचा देअरफॉर √3x मायनस √2 एकदा लिहिला आपण इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आपण हे राहिलेले नंबर √3x मायनस √2 इज इक्वल टू 0 कळलं आता ह्या दोन नंबरचं ह्या ब्रॅकेटचं आणि ह्या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 ह्याचा अर्थ काय असणार आहे √3x मायनस √2 इज इक्वल टू 0 असणार आहे और √3x मायनस √2 हे तरी 0 असणार आहे बरोबर आता लक्षात येतं काय होणार आहे √3x आहे तसं राहिलं इकडचं मायनस √2 तिकडे जाऊन काय होणार आहे प्लस √2 होणार आहे देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय होणार आहे हे √2 आहे तसंच आणि इकडचं √3 तिकडे जाऊन काय होणार आहे डिवाइड होणार आहे कळलं हे झालं एक ॲन्सर दुसरं काय येणार आहे देअरफॉर √3 इकडचं आहे तसंच राहणार √3x इज इक्वल टू काय होणार मायनस √2 तिकडे जाऊन काय होणार आहे प्लस √2 होणार आहे देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय होणार आहे √2 आहे तसं राहिलं आणि √3 तिकडे जाऊन काय होणार आहे डिवाइड होणार आहे झालं दुसरं ॲन्सर म्हणजेच देअरफॉर 2√3 म्हणजे √2 अपॉन √3 अँड इकडचं पण काय तेच आलेलं आहे √2 अपॉन √3 आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हे दोन या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया क्वेश्चन काय आहे क्वेश्चन नंबर 9 बघा 2m इंटू ब्रॅकेट m-24 इज इक्वल टू 50 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही ह्या 2mने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यावर नंतर ते क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये कन्वर्ट होणार आहे 2m इंटू m केलं काय येणार आहे 2m स्क्वेअर बरोबर मायनस साईन आहे तशीच कारण प्लस मायनस काय होणार मायनस 24 टूचं काय होणार 48 आणि इथलं m आहे तसंच 48m इज इक्वल टू 50 आता 50 इकडे प्लस इकडे जाऊन काय होऊया करूया आपण -50 करूया देअरफॉर 2m स्क्वेअर मायनस 48m मायनस 50 इज इक्वल टू 0 हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आता इथं बघा एमच्या स्क्वेअरच्या शेजारी 2 आहे इथं -50 आपल्याला काय करायला लागेल 2 इंटू -50 काय होणार आहे -100 होणार आहे आपल्याला -100चे फॅक्टर पाडायचे आहेत त्यापैकी ग्रेटर नंबरला मायनस साईन पाहिजे बरोबर आता बघा मायनसला कशाने मल्टिप्लाय केलं तर मायनस होणार आहे प्लसने मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस मायनस प्लस झालं असतं म्हणून आपण इथं काय घेतलेलं आहे मायनस इंटू प्लस केलं मध्ये आन्सर येणार आहे मायनस बरोबर ग्रेटर नंबरला मायनस साईन स्मॉलर नंबरला प्लस साईन बरोबर असे दोन नंबर आपल्याला शोधायचे त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 100 यायला पाहिजे -100 आणि त्याचं सबट्रॅक्शन केल्यानंतर यायला पाहिजे 48 आता 100 कधी येऊ शकतं 52 हेच येऊ शकतं ना कारण आपल्याला 48 त्याची सबट्रॅक्शन पाहिजे म्हटल्यानंतर एकच ऑप्शन आपल्याकडे राहतो 52 काय येणार 52 बरोबर आपले फॅक्टर आले 50 आणि 2 ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं आपण -50 इंटू 2 किती होणार आहे -100 आणि -50 प्लस 2 केलं किती होणार आहे 50मधून 2 केले राहिले 48 आणि ग्रेटर नंबरची साईन -48 हे आपलं क्रॉस व्हेरीफाय झालेलं आहे क्रॉस चेक झालेलं आहे हे आपलं बरोबर आलं ह्याचा अर्थ आपले फॅक्टर्स बरोबर आहेत आता लक्ष द्या काय करायचे 48च्या ऐवजी आपल्याला -50m आणि +2m लिहायचं आहे आता लक्ष द्या आपण 2 अगोदर पण लिहू शकतो आणि नंतर पण लिहू शकतो 50 अगोदर पण लिहू शकतो किंवा नंतर पण लिहू शकतो दोन्ही आपल्याकडे ऑप्शन असतात त्याने काही फरक पडत नाही आता इथं 2m स्क्वेअर अगोदर आहे ना त्याच्या शेजारी 2m लिहिल्यानंतर जास्त सेन्सिबल आहे कारण आपल्याला ते कॉमन काढायला सोपं जाणार आहे मग आपण काय लिहूया अगोदर 2m लिहूया बरोबर नंतर -50m लिहूया आणि इथलं -50 आहे इज इक्वल टू 0 का कारण इथं 2 शेजारी आलं आणि 50 शेजारी आलं म्हणल्यानंतर आपल्याला कॉमन काढायला सोपं जाणार आहे आता लक्ष द्या इथं m तर कॉमन येणारच आहे इथं 2 आहे इथं पण 2m म्हणल्यानंतर 2 कॉमन येणार आहे 2mला कशाने मल्टिप्लाय केलं 2m स्क्वेअर होईल फक्त m ने क्लिअर आहे 2m इंटू m झालं m स्क्वेअर 2m स्क्वेअर आणि
इथं 2mच पाहिजे आपल्याला. इथं 2mला कशाने मल्टिप्लाय केलं 2m येणार आहे. आहे तसंच ठेवायचं म्हटल्यानंतर आपण 1ने मल्टिप्लाय करतो. 2m × 1 होणार 2m. आता पुढच्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला m+1 हेच घ्यावं लागणार आहे. हेच आपल्याला ब्रॅकेटमध्ये घ्यावं लागेल. त्यासाठी काय कॉमन घ्यावं लागेल, जे ह्या ब्रॅकेटमध्ये येणार आहे तेच पुढच्या ब्रॅकेटमध्ये यायला पाहिजे ना. मग इथं पण 50 इथं पण 50 आपल्याला 50नेच मल्टिप्लाय करायला लागेल. 50 × m 50m प्लस 51 × 50. आता झाला साईनचा प्रश्न फक्त, बरोबर. आता फक्त साईन राहिलेला आहे. इथं प्लस आहे, इथं काय मायनस आहे. साईन आपल्याला काय करायचे, चेंज करायचे. जर साईन चेंज करायचे असेल तर मायनस साईन घ्यावं लागेल. क्लिअर आहे सर्वांना. आता m+1 डबल आलेला आहे. मग आपण काय लिहिणार, देअरफॉर m+1 एका ब्रॅकेटमध्ये, पुढच्या ब्रॅकेटमध्ये काय होणार 2m - 50. 2m - 50 इज इक्वल टू 0. क्लिअर आहे. एका ब्रॅकेटमध्ये m+1 दुसऱ्यामध्ये 2m - 50 इज इक्वल टू 0. ह्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. याचा अर्थ काय असणार आहे, देअरफॉर m+1 इज इक्वल टू 0 ऑर 2m - 50 इज इक्वल टू 0. हे दोन्ही नंबर 0 असतील. हा किंवा हा नंबर दोन्हीपैकी एक नंबर 0 असणार आहे. देअरफॉर काय असणार आहे, m इज इक्वल टू +1 तिकडे जाऊन काय होणार -1. हे झालं -1. देअरफॉर 2m इज इक्वल टू काय होणार -50 तिकडे जाऊन काय होणार +50 होणार आहे. देअरफॉर m इज इक्वल टू 50 डिवाइड बाय इकडचं मल्टिप्लाय टू इकडे जाऊन काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. देअरफॉर m इज इक्वल टू 50च्या हाफ केलं, डिवाइड 2 करतो म्हणजे आपण हाफ करतो. 50च्या अर्ध किती होणार आहे 25, 25 होणार आहे ना. देअरफॉर -1 अँड 25 आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. 25 आणि -1, 25 आणि -1 हे दोन रूट्स आले आहेत कशाचे, ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. -1 अँड 25 आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपण 10 नंबरचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन काय आहे, 25m² इज इक्वल टू 9. ह्याला आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करूया. 25m² - 9 इज इक्वल टू 0. ह्याच्यामध्ये एक टर्म मिसिंग आहे. कोणतं, नुसतं m असणारं टर्म मिसिंग आहे. तर ज्या क्वेश्चनमध्ये किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये m असणारं नुसतं f व्हेरिएबल असणारं टर्म मिसिंग असेल, त्यासाठी आपण एक आयडेंटिटी वापरतो. कोणती, a² - b². a² - b². काय आहे आयडेंटिटी, a² - b² असेल तर आपण काय लिहितो, a + b आणि a - b. a + b आणि एका ब्रॅकेटमध्ये a + b असेल, दुसऱ्यामध्ये a - b असेल तर त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यावरती a² - b² येतं, बरोबर. 25 कशाचा स्क्वेअर आहे बरं, 25 5चा स्क्वेअर आहे. मग 5m लिहायचं. m² कशाचा स्क्वेअर, mचा. मग 5m ब्रॅकेटचा स्क्वेअर केला म्हणजेच 25m² येणार आहे. क्लिअर आहे. 25च्या ऐवजी आपण 5 लिहिलं, m² ऐवजी आपण m लिहिलं आणि त्या ब्रॅकेटचं काय केलं, स्क्वेअर केलं आहे. म्हणजेच हे 25m² आहे, फक्त त्याला आपण ह्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. 9 कशाचा स्क्वेअर आहे, 3चा. मग 3ला आपण 9ला काय लिहू शकतो, 3चा स्क्वेअर लिहू शकतो ना, इज इक्वल टू 0. आता बघा, एका नंबरचा स्क्वेअर मायनस दुसऱ्या नंबरचा स्क्वेअर म्हणजेच a² - b² असं आलेलं आहे. मग आपण काय करणार, एका ब्रॅकेटमध्ये आपण लिहिणार 5m, देअरफॉर 5m + 3 अँड दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आपण 5m - 3 इज इक्वल टू 0. क्लिअर आहे सर्वांना. a² - b² असेल तर आपण काय करतो, a + b आणि a - b. इथं a म्हणजे 5m आहे आणि b म्हणजे 3 आहे, म्हणजे 5m + 3 एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्यामध्ये 5m - 3. क्लिअर आहे. ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर 0 येते. ह्याचा अर्थ काय आहे, एक तर 5m + 3 हे तरी 0 असायला पाहिजे किंवा 5m - 3 हे तरी 0 असायला पाहिजे. क्लिअर आहे. देअरफॉर 5m इज इक्वल टू काय होणार आहे, +3 तिकडे जाऊन काय होणार -3. देअरफॉर m इज इक्वल टू काय होणार -3/5, -3/5. इकडे बघा काय होईल, देअरफॉर 5m इज इक्वल टू -3 तिकडे जाऊन काय होणार आहे +3, -3 काय होणार +3 होणार आहे. देअरफॉर m इज इक्वल टू काय होणार आहे 3/5. इकडचं मल्टिप्लाय 5 तिकडे जाऊन डिवाइड झालेलं आहे. दोन आन्सर आले आपले, -3/5 आणि 3/5. देअरफॉर -3/5 अँड 3/5 आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन काय आहे, 7m² इज इक्वल टू 21m. 7m² इज इक्वल टू 21m आहे ना. या 21m आपण लेफ्ट साईडला घेतलं तर काय होणार आहे -21m होणार आहे, इज इक्वल टू 0. इथं लक्ष द्या, m असणारे दोन्ही टर्म आहेत. मग आपण अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये काय करतो, डायरेक्ट कॉमन घेतो. देअरफॉर बघा 7 आणि 21 पण एका टेबलमध्ये आपण मग 7 कॉमन घेऊ शकतो आणि इकडे m दोन्हीकडे आहे म्हटल्यानंतर m सुद्धा कॉमन घेऊ शकतो. 7mला कशाने मल्टिप्लाय केल्यावरती 7m² होणार आहे, m ने मल्टिप्लाय केल्यावरती मग काय होणार 7m² होणार आहे. मधलं मायनस साईन आहे तसंच. 7 3 जा 21 होणार आहे ना, 7 3 जा 21 आणि m आहे तसंच येणार आहे, म्हणून इथे काय लिहायची गरज नाही, इज इक्वल टू 0. आता लक्ष द्या, 7m × m - 3 केल्यावरती काय येते 0 येते. ह्याचा अर्थ काय असणार आहे, हे तरी टर्म 0 असणार आहे किंवा हे तरी 0 असणार आहे. म्हणजेच काय लिहू शकतो आपण, देअरफॉर 7m इज इक्वल टू 0 ऑर m - 3 इज इक्वल टू 0. कळलं सर्वांना.
देअरफोर काय येणार एम इज इक्वल टू काय होणार आहे 0ला डिवाइड करायचे आहे 7ने 7 मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड होणार. देअरफोर एम इज इक्वल टू काय होणार आहे आपल्याला माहिती आहे 0ला कोणत्याही नंबरने डिवाइड केलं आन्सर काय येतं 0 म्हणजे एमची व्हॅल्यू आलेली आहे 0. ठीक आहे. आता बघा m-3 इज इक्वल टू 0 आहे ना. देअरफोर एम इज इक्वल टू काय येणार आहे इकडचं -3 तिकडे जाऊन काय होणार आहे +3 इथे येणार +3. हे झालं रूट्स. हे झाले ह्या इक्वेशनचे रूट्स 0 आणि 3. देअरफोर 0 and 3 आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. आता बघा ह्याच्यामध्ये काय m² -11 इज इक्वल टू 0. इथं फक्त m² असणार टर्म आहे आणि नंबर आहे. मधलं नुसतं m असणार टर्म आहे का नाही. bx नावाचा टर्म आहे का त्याच्यामध्ये नाही. मग आपण काय करणार जसं आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये पाहिलेलं आहे x² + bx + c. याच्यामधलं bx टर्म मिसिंग आहे. अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये आपण काय करतो a² - b² चा फॉर्म्युला वापरतो. a² - b² इज इक्वल टू काय आहे a + b एका ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a - b. अशा टाईपचा क्वेश्चन आहे ना. आता m² कशाचा स्क्वेअर आहे mचा स्क्वेअर म्हणून आपण काय लिहिणार m इंटू ब्रॅकेट m लिहिलं आहे ना त्याचं स्क्वेअर करणार बरोबर. mचा स्क्वेअर m² येणार आहे. आता 11 कशाचा स्क्वेअर आहे 11 परफेक्ट स्क्वेअर नाही. मग आता काय करायचं √11 घ्यायचं स्क्वेअर रूटमध्ये 11 घ्यायचं त्याचं स्क्वेअर करायचं. कळलं स्क्वेअर रूटमध्ये 11 त्याचं स्क्वेअर केल्यावर काय येणार आहे 11च येणार आहे. क्लिअर आहे. आता बघा a² - b² आलेलं आहे. आता काय करणार आपण a + b आणि a - b करणार आहोत. a म्हणजे काय पहिलं टर्म आणि b म्हणजे काय दुसरं टर्म. m ब्रॅकेटमध्ये बघा इथं m आहे आणि इथं √11 आहे ना ते घ्यायचं m + √11 एका ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m - √11 इज इक्वल टू 0. क्लिअर सर्वांना. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर 0 होते. ह्याचा अर्थ काय असणार आहे देअरफोर m + √11 इज इक्वल टू 0 ऑर m - √11 इज इक्वल टू 0 बरोबर. आता इकडे +11 तिकडे जाऊन काय होणार आहे -11 होणार आहे. m इज इक्वल टू -√11 कळलं -√11 होणार आहे. त्या साईडला काय होईल -11 आहे ना रूटमध्ये तिकडे जाऊन काय होणार आहे प्लस होणार आहे. देअरफोर m इज इक्वल टू √11 कळलं सर्वांना. देअरफोर -√11 अँड √11 आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे दोन या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या विनायक क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा.